हे बघा दक्ष इकडे मॅगी बनवत आहे. दक्ष बघू दे रे. पाणी दे गं. मस्त असं बाहेर ऊन पडलंय. आणि इथे खिचडी. गरमागरम. आम्ही ठरवलं हॉटेलमध्ये पैसे घालायचे नाही, घरचं खायचं. काय दक्षू? मंडळी सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी काल आपण खेडमध्ये गेलो होतो. तिथनं मग पुढे काय आपण व्हिडिओ शूट नाही केला, काम होतं जरा. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला थोडी शाळा वगैरे दाखवली. त्याच्यानंतर आता सकाळी गट्टूने मॅगी वगैरे बनवली आणि आता आपला परत प्रवास चालू झाला. आज शाळेची सुट्टी झाली, सोमवार आहे, शाळेची सुट्टी झाली. आणि इकडे बघा हळद वगैरे मस्त आपली बेनली वगैरे आता छान दिसते. पण आपल्या व्हिडिओमध्ये आलो तेव्हा अजिबात म्हणजे सगळं नाही बेनलं, अक्षरशः पुन्हा तिथे गवत वाढणार, कारण अजून 2 महिने आहेत पावसाचे पूर्ण. तर जेवढं आपण मोकळं केलं, झाडं मोकळी केली, दाखवतो बघा अशी झाडं मोकळी केली जरा त्यांना जीव लागायला. हे बघा तिकडे आता मी जात नाही तिकडे, कारण आत्ताच पाऊस पडून गेला. मोठी सर आलेली, 2 मोठ्या सरी आल्या होत्या. ह्या वांगी इथं दिसत आहेत, ती बघा ही समोर वांगी आहेत, ती मोकळी केली पूर्ण, नाही तर राहिली नसती. आपला शेवगा, इथे शेवग्याचं झाड आले. तर आहे सगळं असं. तर चला आता प्रवासाला सुरुवात करतोय आपण. निघतोय आता मुंबईला जायला. चला आता दुपारच्या 12:30 झालेत. आम्हाला निघायचं होतं सकाळी 8 वाजता. 7 वाजताच निघायचं होतं, पण नंतर 8चा टाईम केला. पण निघायला आता 12:30 झालेत. समीक्षाने आमच्या बागेतलंच गुलाब घातले. दाखव समीक्षा, गुलाब आमच्या बागेतलं घातले. आमच्या राणीने गुलाब घातलं. हा चला निघतो आता घरी. 2 दिवस राहिलो आराम. निघालो आलो आपण खेडला. सोमवार असल्या कारणाने आज खेडमध्ये बघा वर्दळ आहे. कारण सगळं तालुक्याच्या ऑफिस, तहसीलदार ऑफिस, सगळं ग्रामपंचायत ऑफिस सगळं इकडेच आहे ना. आज वर्दळ आहे. काल शांतता होती. शाळा कॉलेजची पोरं, खेड एस टी स्टँड. स्टॉप कर व्हिडिओ आणि पटकन चालू कर. परत स्टॉप कर, चालू कर. केलं का? खेडीचं दाखव, कोल्हापूर, दापोली. आता काय कर, आता इकडं खेडच्या जाण्याच्या रस्त्याकडे आता डिवायडर बसवायचं काम चाललंय. अर्धवटच झाले रस्ता, चला ठीक आहे. तेवढं तरी गणपतीच्या आधी पूर्ण होऊ देत. खड्डे जेवढे आहेत तेवढे भरू देत, हीच एक आशा. आता मंडळी आलोय आपण भरण्यात. भरण्यात आलोय आता. थोड्याच वेळात अगदी थोड्याच वेळात आपण मुंबई गोवा महामार्गाला जॉईन होऊ. हा बघा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई गोवा, मुंबई कोचीन. भरण्यात पण गर्दी आहे आज. आता मंडळी आपण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66ला लागलेलो आहोत. भरणी नाका इथे जॉईन झालोय आपण. आता सध्या तरी पाऊस नाही आहे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची सुरुवात ज्या आपल्या आईने होते, काळकाई मातेचं मंदिर. आपल्या खेड तालुक्याच्या आई काळकाई मंदिर बघा, तिथे आतल्या बाजूला मंदिर आहे. आणि जुनं मंदिर बघा हे इथे आहे. पाया पडा रे बाप्पा. हे रत्नागिरी जिल्ह्याची सुरुवातच पहिल्या मोठ्या देवस्थानाने होते.
काळकाई. आणि आपण रत्नागिरीचे पहिले लोक बघा मंडळी, मुंबई गोवा महामार्ग. आता आपण चाललोय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66. गेल्या पावसाळ्यात इथे भरपूर पाऊस पडला होता आणि इथे या महामार्गावर पुढे जाऊन बोरगरपाशी वर्ण गेली होती, म्हणजे पूर्ण डोंगर सोडून खाली आला होता. मंडळी चला, हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आहे तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे. आणि आपण मुंबईच्या दिशेने प्रस्थान करीत आहोत. गावाकडची नाती, गावाकडची माणसं, गावाकडची माती या सगळ्यांची आठवण मनात साठवून आपण परत निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मनात साठवून वर्धेच्या दिशेने वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मनात साठवून आपण काम करण्याच्या उद्देशाने निघालोय मुंबईला. आता गावाकडे देखील आपण कामच केलेलं आहोत, पण पुन्हा आपलं कर्तव्य आपल्याला बोलावत असतं. आता तो 5चा तुळशी मार्गे गेला ना. हां, त्या मार्गे आपण गेलो असतो, पण मधीच कुठे रस्त्याला खड्डे वगैरे पडले असतील, काही पडले असेल, म्हणून आपण तो त्या रस्त्याने जात नाही आहोत. त्या रस्त्याने गेलो तर आपल्याला पोलादपूर लागणार नाही. आणि आता आपण निघालोय. बघा, छान अशा डोंगर रांगा, पर्वत रांगा, अशक्य सुंदर असा सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं खेड हे गाव. आणि आता आपण निघालोय मुंबईच्या दिशेने. बघा, दिवाणखवटी रेल्वे स्थानक. नाथूनगर पाशी आपण आलो आहोत. नाथूनगर धरण याच परिसरात आहे. मागे गेलं ते. हा बघा, नाही, हा ब्रिज आहे, पादचारी पूल आहे. सॉरी, माफ करा, क्षमा करा. आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईला जाईपर्यंत मराठीतच बोलायचं, शुद्ध. खवटी शाळा. हा बघा मंडळी, खवटी पूल जो बोगदा आहे तो आपण पार करून इथे निघतो तेव्हा आपण हा मुंबई महामार्गाचं विहंगम दृश्य रेल्वेमधनं बघतो. ते आता आपण रस्त्यावरनं रेल्वेचा ब्रिज बघत आहोत, पूल बघत आहोत. इकडे पुढे खवटी रेल्वे स्थानक. माफ करा मंडळी, जर दृश्य आपलं समोरचं हालत असेल, चित्र हालत असेल, कॅमेरा अस्थिर असेल तर त्याबद्दल क्षमस्व. कारण आपण सध्या आहोत गाडी. पाऊस येतोय. सतीचा कोंड, विठ्ठल मंदिर. जर धर्तीवरचा स्वर्ग कुठे असेल तर तो इथेच आहे, कोकणात. हे बघा, गेल्या वेळेला इथे महामार्गावर माती आली होती. मग तेच त्याची विल्हेवाट इकडे लावली का त्या मातीची. हे बघा इथे, हे बघा इथे वर्ण आलं होतं. ते बघा केवढं आलंय बघा. सगळी महामार्गावर आली होती माती. आणि तो बघा, तो आपला जुना कशेरी घाटाकडे जाणारा रस्ता आता बिचारा एकटाच पडलाय. हे बघा, पोलीस कॉलनी होते. आता आपण बोगद्याच्या दिशेने जातो. काहीतरी जाऊ आपण महामार्ग जुन्या रस्त्याने, कशेरी घाटाने. तेव्हा मंडळी, आता आपण आलोय कशेरी बोगद्यापाशी. वरती वाहणारे सुंदर असे धबधबे आहेत जे मन मोहून घेत आहेत. दूध वाहते, दूध. आई काळकाई देवीचा वाहने सावकाश चालवा मंडळी.
आता आपण थोड्या दुसऱ्या जिल्ह्यात चाललो आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तेव्हा मंडळी तिकडे कसा पाऊस पडतोय वरती सातारा जिल्ह्यामध्ये. सातारा जिल्ह्यात पाऊस पडतो. हो, तू कुठलं गाव? हे, कोल्हापूर. हे पोलादपूर तालुक्यातली गावं. हा बघा परत इकडे जुना कशेरी घाट येऊन इथे मिळतो आपल्या या रस्त्याला. चला मंडळी, खूप आठवणी जोडल्यात कशेरी घाटाशी. आता तीव्र उतार चालू होईल इथनं. नाही. मुंबई अजून 149 किलोमीटर आहे. 149 किलोमीटर. आणि 170 मंडळी आपण पोलादपूर पर्यंत आलेलो आहोत. डाव्या हाताला गेला तर तुम्ही म्हणजे पोलादपूरला डाव्या हाताने जाऊ शकता आणि इथे जाऊन लेफ्ट मारून परत राईटला इकडे. अरे उजवा, लेफ्ट म्हणजे डावा का मूर्ख. डाव्या बाजून जाऊन परत उजव्या बाजूला जायला लागेल. तर महाबळेश्वर या बाजूला आहे, पण हायवेने जाताना आपल्याला इथे तुम्ही रत्नागिरीवरनं येत आहे तर तुम्हाला लेफ्ट मारून परत राईटला जावं लागेल वरतून ब्रिजवरनं, पुलावरून. आपल्या इथनं पण ह्या साईडलाच हे होतं महाबळेश्वर. चला आपल्या समीक्षाला डोंगराचं- बहुतेक भजी खायची इच्छा झालेली दिसते. चला आम्ही पुन्हा थोड्या वेळासाठी का होईना पण महामार्गावरनं बाजूला जातो. आता इकडनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तुम्ही आत गेलात ना सरळ समोर समोर तर वरती आंबेनळी घाटाने तुम्हाला महाबळेश्वरला जाता येतं. महाबळेश्वर, सातारा, क्षुधा शांती. चला हे बघा पोलादपूर बस स्थानक. खूप आठवणी जोडलेल्या आहेत पोलादपूर बस स्थानकाशी. हे बघा आता आम्ही भजी खातो. भजीचे पैसे वाढले आता किती, 50 रुपये प्लेट. 50 रुपयाचे पण क्वांटिटी कमी झाली. क्वांटिटी पण कमी झाली कारण तुकाराम मुंडेंनी हे बटर पेपर मागवले ना. पावा नाही जाय. मुंबई दुपारचे 2 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता पोलादपूरवरून पण निघालेलो आहे. 12:30ला आपण एक प्रवास सुरू केला होता आणि आता निघालो आहे. इथे अर्धा तास थांबलो होतो. 12:30 नाही 1 वाजता. नाही 12:30ला 1 वाजता 12:30. 1 वाजता आपण सीएनजीच्या पंपावर. नाही आम्ही तिथनं नाही, आम्ही घरापासून सुरुवात करतो. गाड्या लागलेल्या आहेत बघा. सावित्री नदीवरचा पूल. हे बघा नदी आपली बघा. त्या साईडला जाल तर तुम्ही भोर, या साईडला जाल तर मंडणगड. आत्ताच मंडळी आपण महाड बस स्थानक क्रॉस केलं आणि हे बघा समोर धुकं लागलंय. विहंगम दृश्य. डोंगरांना धुक्याची चादर पांघरलेली आहे. आता आपण महाड शहरात आहोत. बस स्थानक क्रॉस. हे बघा मंडळी आत्ताच भात लावणी झालेली आहे त्यामुळे हिरवीगार नाही दिसत आहे अजून शेत. आई
बघा धबधबा अरे बाबा इथं आपण जेवलेलो. किती सुंदर असं दिसतंय बघा. अरे तो तुला माहितीये का ते क्रिकेट मॅच चालू होती तेव्हा केवढं पाणी येतं, कुठलं पाणी एवढं मुळांचं असेल ना. डोंगरात ना आई आई माहिती ना आपण इथं बघ जेवलेलो. किती बघा. आता मंडळी आपण तासगाव मध्ये आलेलो आहोत. वी एंटर्ड इन तासगाव. पण लाईटी काय झाली? अंधार आहे ना. बापरे टिकलेलो. डोंगराच्या कुशीत आणि सावित्री नदीच्या तीरावर वसलेलं हे असं हे गाव तासगाव. कोणी इथलं असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. हो आई तो फास्ट रिक्षा. छोटासा घाट तासगावचा. आई तू किती स्पीड आता चालू होती मगाशी. तिकडे सावित्री नदी. हो सावित्री नदी. समोरच्या डोंगरावर बघा पाऊस. आंबे दिसते. तुम्ही इकडनं सुद्धा मंडणगडला जाऊ शकता. आंबेत महाप्रळ मार्गे. पाऊस बघा कसला आहे. आणि इकडे बघा मानगाव बायपास. आता कधी चालू होते काय माहिती. नाश्त्यात साखर येऊन गेले ना. तसं पण चालू झालं पण कोण जात नाही. चालू होईल. काय काय जातात गाड्या. नको ऑफिशियली अधिकृतरित्या चालवल्याशिवाय नाही. काल जाम होता हा रस्ता. हा काय. हो. काल मंडळी रविवार होता त्याच्यामुळे आम्ही आज निघालो. कारण काल इथे ट्रॅफिक जाम होती. मानगाव. मंगा. कोण कोण आहे मानगावचं सांगा. सांगा मंडळी सांगा. व्हिडिओ 6 जण बघतायत पण त्यातल्या 2 जणांनी तरी सांगा. बाबा पटापट सांगा. आपण माणगाव पाशी आलो की थोडीशी का होईना ट्रॅफिक जाम व्हायलाच पाहिजे. हो ते आळीम बघा विकायला आले आपण आपल्या जागेत. आळंबी. हे बघा. ते काय आपण पण घेतले ना. मशरूम काल आपल्या जागेत. मशरूम. पण भाऊ तुम्ही म्हणजे इथे ट्रॅफिक ऍक्च्युली जाम का होते बघा. इथनं चारी साईडने रोड मिक्स होतात. चौक आहे. चौक आहे. पुण्यावरनं सगळीकडे येणाऱ्या गाड्या इथे होतात. हे आटकून राहिलं. मानगाव एस टी स्टँड. पण चला हा बघा पुण्यावरनं जो मार्ग येतो ना तामिनी घाटात ना तो हा इथनं. आम्ही परवा आलो. आता काल जरा घरातली कामं केली, आता निघालो. कोण कोण आहे मानगावचं. चालेल यार. आताच तुझी आठवण काढली, तुझंच फोन आला. चालेल. आणि परत पुढे आले ना नाही तर आले. मंडळी आपण मजल दर मजल करत आलो आहोत. इंदापूर. इंदापूरची आठवण मंडळी म्हणजे असं माहिती का पहिलं जेव्हा आम्ही यायचो जर आम्ही लहान असताना त्यावेळेला इंदापूर बस स्थानकामध्ये ना बस जास्त करून जेवणासाठी थांबायच्या. पण आता मला वाटतं ना त्या स्थानकाकडे बघून असं नाही वाटत आहे की थांबत असेल बस तिथे. खूप जुनं बस स्थानक आहे इंदापूर. झालं आपण इंदापूर बस स्थानक देखील क्रॉस केलेलं आहे. इंदापूर सोडलेला. इंदापूर. बाय बाय इंदापूर. कोण असेल इंदापूरचं तर कमेंट करून सांगा. इंदापूर कोण आहे. वास आलाय कसला. आता मंडळी आपण पोहोचलोय कोलाड शहरात. मंडळी मगाशी चुकून तुम्हाला कोलाड बोललो. रोहा आहे.
ह्याला पोहोचलोय. इथे काय कोलाड रेल्वे स्टेशन दिलेलं. तरोडा टोल प्लाझा. मोठा सगळा तिथे टोल आहे त्याच्यापूर्वी. घाट सेक्शन. तरोडा महामार्गावरती गुरं सोडू नका मंडळी प्लीज. त्यामुळे ना वाहतुकीला खूप त्रास होतो. आता आपण मंडळी पोचलो आहोत पालीचा गणपती अष्टविनायकापैकी एक. बघा इथून जायला रस्ता आहे. पुणे मुंबई महामार्गाला सुद्धा इकडे जॉईन होऊ शकता. खोपोली 48 किलोमीटर. वरती मंदिर येऊन बघता म्हणजे डोंगरात नागोठणे बस स्थानकामधून रेल्वे स्टेशन वरून क्लिअर दिसतं आपल्याला आहे. मंडळी आपण एका देवळापाशी थांबलेलो आहे. शेतपळस गावाच्या हद्दीतलं आपलं आई आकादेवी मंदिरात आपण थांबलो आहे रिक्षा घेऊन. मुंबई महामार्गाच्या बाजूलाच आहे. थांबलो आहे या कारणासाठी, घरातनं आम्ही खिचडी बनवून आणली होती. बोललो हॉटेलला वगैरे थांबण्यापेक्षा इथं मस्तपैकी शांत बसून इथे खाऊया देवळाच्या आवारात, कारण आपलं व्हेज जेवण आहे. त्यामुळे इथे बसून मस्तपैकी बाजूला इकडे कंपनी आहेत. बोलूया मंदिराच्या आवारात जरा बसून जेऊया. सुंदर असं देवीचं मंदिर. आम्ही कधीच थांबलो नव्हतो, बघायचं फक्त. पण हे मंदिर पण म्हणजे नवीनच बांधलेलं आहे. इथे बाजूला बघा संपूर्ण भातशेती. जरा ह्या परिसरात बसून खाऊया छान. मंडळी बाजूला मुंबई गोवा महामार्ग. आणि आता पण आपण आई आकादेवी मंदिरात तिथे जेवायला बसलोय. खिचडी भात आणलाय समीक्षाने घरातनं. या मंडळी जेवायला चाललो आता आपण मंदिरातून. चला नेक्स्ट टाइम येऊ द्या, भेट देऊ. चला कंपनी JSW सिमेंट वगैरे. प्रदूषण बघा मंडळी किती, कोणत्या लेवलला प्रदूषण आहे. तिकडे पुढे प्रिझम जॉन्सन, तिथनं पुढे गेलं की रिलायन्स कंपनी आता बनते क्वालिटीच्या तिकडे. काय चाललंय काय माहिती नाही. इकडे केवढा मोठा प्रोजेक्ट बनतोय. तेव्हा मंडळी JSW कंपन्यांमध्ये बघा टाईल्स कंपन्या ट्रेन पण जाते. केवढी मोठी बाई, 1 किलोमीटर, 1 किलोमीटरची आई. हे नाही रे, मला वाटतं ही कोकण रेल्वे असेल, बाहेर न जाते. नाही भाऊ, कोकण रेल्वे कशी नागपूरला जाते ती सिमेंट तुझ्या. अरे ती काय बाहेर न चालली, सिमेंट. आणि एवढ्या लांबडी थोडी असणार कोकण. हे नाही, हे काय पेन स्टेशन इकडे आहे. आता आपण वडखळला आहे. पण ते सिमेंटचं आहे. हे बघा वडखळचा उड्डाण पूल केवढी
मोठी कंपनी आहे JSW. JSW मध्ये आपल्याला उभा 2-3 लाख पण विकला नव्हता. आई तुमच्यासारखं आई तो अजून लाख पण येतील ना. 3-4 अजून याच्यामधले लाख. आता मंडळी दृष्टिक्षेपात आलाय आपला कर्नाळा किल्ला. म्हणजे आलोय आपण पळसपे फाट्याच्या जवळ येत चाललोय. 20 किलोमीटरवर आहे आता पनवेल. इकडे बघा मंडळी, अर्धा ऊन अर्ध्या ठिकाणी ढग. सुहाना सफर और ये मौसम हसीन, हमें डर है हम जो न जाए कहीं, ये कौन हंसता है फूलों में छिप कर. ये तो गुलाब. हे बघा मंडळी, दृष्टिक्षेपात आला आपला किल्ला, कर्नाळा किल्ला. कर्नाळा किल्ल्याचा इतिहास घडवणारे आपले वासुदेव बळवंत फडके यांचं जन्मस्थान सुद्धा याच गावच्या रस्त्यावर, म्हणजे याच मुंबई गोवा हायवेवर आहे. तिथनं जरासं पुढे गेलं की पळसपे फाट्याच्या पुढे शिरडोन म्हणून गाव आहे. मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आहे शिरडोन, हे त्यांचं जन्मस्थान. बसून बघा आम्ही चहा पितोय वरती, समोर कर्नाळा किल्ला आणि आम्ही चहा प्यायला बसलो इथे. एक नंबर चहा आहे. आम्ही इथे बसलेलो नाश्ता करायला, तर पाऊस बघा किती जोरात आला. कर्नाळा किल्ला परत एकदम ढगांच्या आड गेला. मस्त मस्त एकदम हॉटेल आहे. वहिनी इथे बनवतात छान वडे वगैरे, छान चव, चहाची चव देखील मस्त आहे, अप्रतिम मस्त. नाही लपले तर करणार तुला. अरे बापरे, काय करणार किल्ले कुठे लपला बघ. हा मग वरती केवढं असेल प्रमाण. आई थांबा, आई थांबा. निसर्गाची कमया. मगाशी धो पाऊस आला आणि त्याच कर्नाळ्याच्या पुढं जेव्हा आम्ही बर्ड सँच्युरी क्रॉस करून आलो, इथे बघा, इथे पावसाचा नाव सुद्धा नाही आहे. निसर्ग आहे, जिथे पडतो तिथे पडतो, नाही तिथे नाही. लहरी. आता आपण आलोय पळसपे फाट्यापाशी. आता झालं, आपण अशा प्रकारे रायगड जिल्हा क्रॉस करतोय. आता आपण आता अटल सेतू मार्गे जायचंय, मधनच जायचंय, आपण काय पुढे नाही आला. 40 किलोमीटर. मुंबई आपल्या सरळ जायचं ना बाबा. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. एवढ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या त्या विमानतळामुळे. मुंबई अटल सेतू मार्ग. नवी मुंबई विमानतळ. तसं याचं नामकरण दिबा पाटील होणार आहे, पण अजून झालेलं नाही. बघा कशी, केवढं मोठं हे आहे. हा अरे एक विमान पण आहे तिथे, बघितलंस काय? जवळ बघूया काय आहे ना तेव्हा, तेव्हा ना. चल 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 जाऊ दे. ट्रॅफिक लागली तुम्हाला. आता एक इंडिगोचं विमान लँड झालं आत्ताच. पण ते तिकडे गेलंय लँड झालं. खाडी खाडी बघ खोल आहे. खाडी.
मंडळी आता संध्याकाळचे रात्रीचे 7:45 झाले आहेत आणि आपण आहोत वाशी खाडीवर. आता आपण थोड्याच वेळात आपल्या मुंबई नगरीमध्ये प्रवेश करू, मुंबई उपनगरामध्ये प्रवेश करू. आज ट्रॅफिक आम्हाला कुठेच नाही सापडली अजूनपर्यंत तरी. वाशी खाडी. तर मंडळी आजचा प्रवास आपला झालेला आहे. मग अशी बघितलं तर आपण 9 वाजता शार्प 9 वाजता घरात आलो आणि 8-8.5 तासाचा प्रवास झाला. त्यामध्ये 3 तास तर टाईमपास झाला, 1 तास त्या देवळात गेला, अर्धा पाऊण तास पोलादपूरला गेला आणि परत अर्धा तास आमचा कर्नाळ्याला गेला, खाली हॉटेलमध्ये तिथे गेला. त्याच्यानंतर इकडे तिकडे थोडा टाईमपास झालाच, पेट्रोल गॅस वगैरे भरायला आणि असा प्रवास झाला. छोटीशी ट्रिप होती आपली गावची. असंच आपलं शनिवार रविवार जाऊन आलो. थोडंसं आपलं काम होतं गवताचं, एक केलं. जास्त काही काम नाही केलं विशेष, थोडंसंच काम होतं ते केलं. आजची मात्र मुलांची सुट्टी झाली, कारण आम्ही सकाळी निघालो. रात्री निघालो असं तरी काय मुलं वैतागली असते, त्यापेक्षा सकाळीच निघालो. तर म्हणजे असा सगळा आमचा प्रवास होता. तो बघा, कसा आवडला तो सांगा, कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्कीच करा आणि कसा वाटतो तेही सांगा. तर चला आता खूप मला पण झोप येते. उद्यापासून दुधाला सुरुवात केली पाहिजे. गॅप नाही घेतला मी, परत गॅप घेतला तर परत गॅप होत होतो. त्यापेक्षा आता उद्यापासून दूध आलं जायचं आहे. तर चला तुमचा सगळी इथे सांगतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.